नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात गणित व बुद्धिमत्ता चाचणी यावरील तिसरा व्हिडिओ बघणार आहोत. काही प्रश्नांचा सराव घेणार आहोत. तर त्यापैकी पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न म्हणतो, एका चौरसाची बाजू 30% ने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल म्हणतो. ठीक आहे. तर याच्यावरील सॉल्व्ह करण्यासाठी याला शॉर्टकट एक फॉर्म्युला दिलेला आहे की क्षेत्रफळ वाढ किती पर्सेंटनी क्षेत्रफळ वाढ होत आहे, किती टक्क्यांनी वाढ होत आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे 2x अधिक x चा वर्ग आणि भागिले 100. ठीक आहे. तर हे x म्हणजे काय, तर x म्हणजे आहे जेवढ्या टक्क्यांनी वाढ होत आहे. ठीक आहे. किती टक्क्यांनी बाजू वाढ होत आहे, तर 30 टक्क्यांनी वाढत आहे. तर 30 म्हणजे काय आहे, हे x आहे, म्हणजे x ची किंमत किती झाली, 30 झाली. तर हे x ची किंमत याच्यामध्ये आपण ठेवू आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. क्षेत्रफळ वाढ किती होईल मग बघा, क्षेत्रफळ वाढ किती होईल बघा, 2 गुणिला x ची किंमत किती आहे, x ची किंमत आहे 30 अधिक x ची किंमत आहे 30 चा वर्ग भागिले 100. ठीक आहे. बघा 2 गुणिला 30 म्हणजे 3 दूनी 60 अधिक 30 चा वर्ग आपल्याला माहित आहे, तुम्हाला सांगितलं होतं 1 ते 40 पर्यंतचे वर्ग पूर्ण पाठ करून घ्या. ठीक, पाठ केले तर लवकर काढायला आपल्याला लवकर उत्तर काढायला मदत होईल. ठीक आहे. नाही जरी पाठ केले तरी आपल्याला उत्तर काढता येईल, पण आपल्याला वेळ लागेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा 30 चा वर्ग किती होतो, 30 चा वर्ग म्हणजेच काय होतो, 30 गुणिले 30. ठीक, 30 गुणिले 30 किती होतात माहिती आहे आपल्याला, 900 होतात म्हणून. ठीक आहे. तर 900 भागिले 100 बघा, 2 शून्य 2 शून्य कटले म्हणजे आपल्याकडे काय उरले, 9 उरले. 60 अधिक 9 किती होतात, 69 होतात. ठीक आहे. म्हणजेच किती टक्क्यांनी वाढ झाली, किती टक्क्यांनी वाढ झाली, तर 69 टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजेच त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढले, तर 69 टक्क्यांनी वाढलेच. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हा आपला योग्य उत्तर असेल. तर चला बघूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, सर्व माणसे प्राणी आहेत. आपल्याला काही माणसे दिले, इथं माणसे दिले, आपण समजून घेऊ या वर्तुळाला माणसे आहेत म्हणून, या वर्तुळाला समजून घेऊ आपण प्राणी आहेत म्हणून, आणि या वर्तुळाला आपण समजून घेऊ की हे पक्षी आहेत म्हणून. ठीक आहे. आता बघा आपल्याला काही विधान दिले आहे, 2 विधान दिलेले आहे. पहिलं विधान आहे, सर्व माणसे प्राणी आहेत म्हणून, सर्व माणसे प्राणी आहेत. सर्व माणसे, हे जे माणसे दिसत आहेत हे सगळे माणसे, हे माणसे दिसत आहेत, सगळे माणसे काय प्राणी आहेत, म्हणजे हे प्राण्यांमध्ये येऊन जातील. हा जर प्राण्यासाठी आपण मोठा काढू वर्तुळ, प्राणी असेल, प्राण्याचा वर्तुळ आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे सगळे माणसे येऊन जातील, हे सगळे माणसे याच्यामध्ये येऊन जातील. ठीक आहे, माणसे. आणि काय म्हणतात दुसरा विधान, सर्व प्राणी पक्षी आहेत, हे सगळे प्राणी, हे जे दिसत आहे सगळे प्राणी, सगळे प्राणी काय दिसत आहेत, सगळे प्राणी पक्षामध्ये आहे म्हणतात, पक्षी आहे म्हणतात. म्हणजे हा जर वर्तुळ पक्षाचा असेल, पक्षाचा असेल, याच्यामध्ये काय येणार, हे प्राणी येणार, आणि प्राण्यांमध्ये काय येणार, माणसे येणार. ठीक आहे. आता बघा अनुमान काय आपल्याला, अनुमान कोणकोणते बरोबर अनुमान निघतात बघा. सर्व माणसे पक्षी आहेत, हे जे सगळे माणसे दिसत आहेत हे पक्षी आहेत का, बघा या पक्ष्यांमध्ये दिसत आहेत सगळे माणसे, म्हणजे हा बरोबर उत्तर आहे. सर्व पक्षी माणसे आहेत, बघा हे सर्व पक्षी, बघा इकडले पक्षी बघा माणसे दिसत आहेत का, नाही, म्हणजे हे पक्षी सेपरेट आहेत, हे काही माणसे दिसत नाही, फक्त हे काही पक्षी माणसे दिसत आहेत. ठीक आहे. म्हणूनच हा पर्याय, हा अनुमान चुकीचा आहे. ठीक आहे. म्हणूनच आपला योग्य पर्याय कोणता येईल, योग्य पर्याय होईल फक्त अनुमान 1 बरोबर हा होईल. ठीक आहे. फक्त अनुमान 2 बरोबर आहे का, नाही, हा चुकीचा आहे. दोन्ही अनुमान बरोबर आहेत का, चुकीचा आहे. दोन्ही अनुमान चुकीचे आहे का, हा चुकीचा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए हा आपला काय असेल, बरोबर उत्तर असेल. तर चलो बघूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न काय म्हणतो, खालील संख्यांचा मसावी काढा. आता बघा मसावी काढताना आपण याच्या आधी काय शिकलो होतं, मसावी काढताना आपण काय घेत होतो, कॉमन फॅक्टर घेत होतो, जे समान आहेत, सगळ्या याच्यामध्ये जे समान आहेत संख्या त्यांना आपण घेत होतो, आणि त्यालाच आपण काय म्हणत होतो, मसावी म्हणत होतो. पण ह्या मोठ्या मोठ्या संख्या, ह्या मोठ्या संख्यांमध्ये जर आपण त्याचे फॅक्टर काढत राहिलं, ठीक आहे, त्याचे भाग करत राहिले तर आपल्याला खूप वेळ लागेल. ठीक आहे. त्यामुळे आपण याच्यासाठी एक ट्रिक्स वापरू. मोठी संख्या घ्यायची, ही मोठी संख्या घ्यायची 1210, याला काय करायचं, लहान संख्येने भागायचं. सगळ्यात लहान संख्या कोणती दिसत आहे, 660, या संख्येने भागायचं. भागल्यानंतर 660 ने भागल्यानंतर 660 चा भाग जातो 1 वेळा. ठीक आहे. किती उरतात, 0. 11 मधून 6 गेले 5 आणि 12 मधून 7 गेले 5. ठीक आहे.
एवढी संख्या उरत आहे, ह्या संख्येनं काय करायचं, ज्या संख्येला आपण भागलो होतो, ज्या संख्येनं भागलो होतो 660 भागलं होतं ना, त्या संख्येला त्या बाकीनं भागायचं, जेवढी शिल्लक उरते त्या संख्येनं भागायचं आहे. ठीक आहे, 550 न 660 ला भागू, किती होणार, एक वेळा भाग जाणार 550, 660 मायनस 550 किती होतात, 110. आता जेवढी संख्या उरत आहे त्या संख्येनं कोणाला भागायचं, ज्या संख्येनं आपण भागलं होतं आधी. ठीक आहे, त्या संख्येला भागायचं, म्हणजे 550 ला भागायचं. ह्या 550 ला जर भागलं आपण 110 किती वेळा भाग जातो, 5 वेळा भाग जातो. 550 बाकी किती उरले, 0. जर भागाकार पूर्णपणे जात असेल, एखाद्या संख्येनं एखाद्या संख्येनं भागल्यावर भाग पूर्णपणे जात असेल, तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, मसावी म्हणतो, आणि तो आपला काय असेल, उत्तर असेल. ठीक आहे, म्हणजे आपला उत्तर कोणता असेल, पर्याय क्रमांक सी हा आपला योग्य उत्तर आहे. तर चला बघूया पुढील प्रश्न. एका घड्याळात 7:15 वाजले असतील, तर जर मिनिट काटा पश्चिमेकडे दर्शवत असेल तर तास काटा कोणत्या दिशेला दर्शवेल. ठीक आहे, आता आपण दिशा ठरवताना काय आपण पहिलीपासून शिकत आलाय की उत्तर दिशा वरती आहे. ठीक आहे, खाली दक्षिण दिशा, उजवीकडे पूर्व दिशा आणि डावीकडे पश्चिम दिशा. ठीक आहे, आता काय म्हणते आपल्याला, एका घड्याळामध्ये, एक घड्याळ काढून घेऊ, एका घड्याळामध्ये 12चा काटा असेल, हा 6 असेल, 3 असेल, 9 असेल, 1 2 3 4 4 5 7 8 10 आणि हे 11. ठीक आहे, हे 11. आता याच्यामध्ये बघा किती वाजले म्हणतात, 7 वाजले. ठीक आहे, तास काटा आणि त्याच्यानंतर 7:15 झाले. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा 7:15 हा मिनिट काटा आहे. तर हा मिनिट काटा कोणत्या दिशेला दिसतंय, इथं आपल्याला, इथं पूर्व दिशेला दिसतंय, इथं पूर्व दिशेला दिसतंय. आणि आपल्याला काय म्हणताय, तर जर मिनिट काटा पश्चिमेकडे दर्शवत असेल, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, या घड्याळाला फिरवावं लागेल. ठीक आहे, याला फिरवावं लागेल. हा मिनिट काटा आहे ना, पूर्व दिशेला दिसतंय, याला आपण पश्चिम दिशेला आणू. पश्चिम दिशेला म्हणजेच डाव्या साईडकडे. याला फिरवून बघू, याला जर असं फिरवलं तर काय होणार, ही घड्याळ कशी होणार, 3 इकडे येऊन जाणार. ठीक आहे, 3 इकडे आलं की 9 इकडे येणार. ठीक आहे, 6 वरती येणार आणि 12 खाली येणार. म्हणजेच काय होणार, 4 इथं येणार, 5 इथं येणार, 7 इथं येणार, इथं 8 येणार, 10 11 1 2. ठीक आहे, 2. आता काय होणार बघा, हा मिनिट काटा इथपर्यंत इकडे आला पश्चिमेकडे, 7 वाजलेले आहेत, 7:15 झालेले आहे. बघा आता हा पश्चिमेकडे आहे, तर हा तास काटा कोणत्या दिशेला असेल, आपल्याला प्रश्न विचारला, हा तास काटा कोणत्या दिशेला असेल, तास काटा बघा. तर याच्यामध्ये बघताना आता काय करायचं बघा, हे तर आपल्याला माहित आहे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, पश्चिम उत्तर आणि दक्षिण, हे तर दिशा माहित आहेत. काही दिशा पण आहेत, कोणत्या, तर आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य. ठीक आहे, नैऋत्य. ठीक आहे, आ ई वान दे. ठीक आहे, आ ई वान दे. ठीक, तर बघा, तर हा जो तास काटा दिसतोय तुम्हाला, हा तास काटा कोणत्या दिशेला दिसतोय, तर वायव्य दिशेला दिसतोय. हा वायव्य दिशेला दिसतोय, म्हणजेच कोणत्या दिशेला दिसतोय, पर्याय क्रमांक ड हा आपला योग्य उत्तर असेल. ठीक आहे, तर चला बघूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न काय म्हणतो, 5 वर्षापूर्वी वडील व मुलांच्या वयातील फरक 30 वर्ष होता. 30 वर्ष होता. 5 वर्षानंतर त्यांचे वय 7 ला 2 या गुणोत्तरात असेल, तर 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय किती. ठीक, आपल्याला 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयातील फरक दिलेला आहे. वयातील फरक दिलेला आहे 30 वर्ष. ठीक आहे, आता तुम्ही 5 वर्षानंतर फरक घ्या की 10 वर्षानंतर फरक घ्या, जेवढा फरक असेल वयात तेवढाच राहील. ठीक आहे, फरक काही बदलणार नाही. आता 5 वर्षानंतर त्यांचे वय म्हणते, 5 वर्षानंतरचा वय दिलेला आहे, 5 वर्षानंतरचा वय दिलेला आहे. वडिलांचं वय दिलेलं आहे 7, एक समजून घेऊ, 7 एक समजून घेऊ, आणि मुलाचं वय दिलेलं आहे, मुलगा. ठीक आहे, 2 दिलेला आहे, गुणोत्तर 2 दिला आहे, म्हणजे याला आपण समजून घेऊ 2x आहे. ठीक आहे, तर यांच्या वयातील फरक बघा, यातील फरक कसं कळतो,
यांचं वय आहे 7x आणि यांचं वय आहे 2x. यांच्या वयातील फरक म्हणजे वजाबाकी करू, कितीचा फरक आहे? 30 वर्षाचा फरक आहे. ठीक आहे, फरक दिलेला आपल्याला, वयातील फरक दिलेला 30 वर्ष. बघा 7x - 2x 5x होतात आणि बरोबर 30. आता 5x बरोबर 30, तर x बरोबर किती होणार? 5 भागाकारात येणार, 30च्या खाली येणार म्हणजे 30 भागीला 5 येणार, म्हणजेच x ची किंमत होणार 6. ठीक आहे, म्हणजेच वडिलांचं वय किती होणार? 7 गुणिला x ची किंमत आली 6, 7 छकन 42 आणि 2 गुणिला x ची किंमत आहे 6, म्हणजेच किती होणार? मुलाचे वय होणार 12. ठीक आहे, बघा यांच्या वयातील फरक बघा 42 आणि 12, 30चा फरक आहे. ठीक, तर 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय किती होते म्हणा. हे 5 वर्षानंतर वय किती दिलेलं आहे? 5 वर्षानंतर आहे 42. म्हणजे आत्ता किती असतील? 5 वर्षानंतरचे 42 आहे म्हणजे आत्ताचे असतील 37. 5 जर वजा केले तर 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी किती असतील? तर आपल्याला काय करावं लागेल? 5 मायनस करावं लागतील, म्हणजे 37 - 5 किती होतील? 32 होतील. ठीक आहे, जसं आपला पर्याय क्रमांक कोणता असेल? सी हा आपला योग्य उत्तर असेल. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, रोहन उजवीकडून 12वा आणि डावीकडून 10वा आहे. रोहन उजवीकडून, उजवी साईड आहे, उजवी साईड त्या रांगेमध्ये उजवीकडून कितवा आहे तो? 12वा. ठीक आहे, रोहन आहे कितवा आहे? उजवीकडून 12वा नंबर आहे. म्हणजे याच्या उजवीकडे किती मुलं असतील? 11 मुलं असतील. ठीक आहे, आणि काय म्हणतात डावीकडून, डावी साईड आहे, डावीकडून कितवा आहे? हा 10वा आहे, डावीकडून 10वा आहे. तर याच्या डावीकडे किती मुलं असतील? 9 मुलं असतील. ठीक, डावीकडे 9 मुलं आहेत, उजवीकडे 11 मुलं आहेत. बघा डावीकडे 9 मुलं, उजवीकडे 11 मुलं, अधिक हा रोहन 1. ठीक आहे, म्हणजे किती होतात? किती मुलं होतात? 9 अधिक 11 20, 20 अधिक 1 21. ठीक आहे, तुम्ही असे पण काढू शकता किंवा एक शॉर्टकट ट्रिक आहे. कोणती ट्रिक आहे बघा, एकूण मुले जर काढायची असतील तर उजवीकडून स्थान घ्यायचं, डावीकडून स्थान घ्यायचं, अधिक वजा 1 करायचं. म्हणजेच काय? एकूण मुले जर काढायची असतील, एकूण मुले जर काढायची असतील तर आपला एक सूत्र आहे शॉर्टकट, उजवीकडे स्थान कोणतं? 15वा. 15 अधिक डावीकडून स्थान किती आहे? 10वा, वजा 1 करायचं. काय होणार? 15 अधिक 10 25. सॉरी, आपण इथे किती घेतले होते? 15वा म्हटलं होतं इथं आपण, सॉरी इथे मिस्टेक झाली होती. 15वा म्हणजे इथे किती? 14 मुलं असतील. 14 अधिक 9 किती झाले होते? सॉरी, पहिल्यापासून बघून घेऊ काय. ठीक, रोहन आहे, रोहनच्या उजवीकडे आहेत, उजवीकडून 15वा स्थान आहे. ठीक आहे, म्हणजे उजवीकडे असतील 14 मुलं आणि डावीकडून आहे 10वा स्थान, डावीकडून आहे 10वा स्थान म्हणजे डावीकडे असेल 9 मुलं. ठीक आहे, तर उजवीकडे 14 मुलं आहेत, डावीकडे आहेत 9 मुलं आणि रोहन 1, म्हणजे किती झाले? 14 अधिक 9 23 अधिक 1 24. ठीक आहे, शॉर्टकट ट्रिक्सने बघायचं झालं तर एकूण मुले कसे काढायचे बघा. एकूण मुले उजवीकडून स्थान घ्यायचं, उजवीकडून स्थान आहे 15वा, अधिक डावीकडून स्थान आहे 10वा, वजा 1 करायचं. 15 अधिक 10 25, वजा 1 किती होतात? 24 होतात. ठीक आहे, अशा प्रकारे याचं उत्तर निघेल 24. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता असेल? पर्याय क्रमांक ए हा आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, सीमा डावीकडून 12वा, डावीकडून सीमा आहे, सीमाची डावीकडून 12वा स्थान आहे आणि उजवीकडून आहे 17वा स्थान. ठीक, याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक सांगितलं होतं तुम्हाला. काय करायचं? एकूण मुली काढायची असतील, एकूण मुलं किंवा विद्यार्थी काढायचे असतील, एकूण मुली. ठीक आहे, तर काय करायचं? उजवीकडून स्थान किती आहे? उजवीकडून आहे 17वा, डावीकडून आहे 12वा, वजा 1 किती होतात? 29 - 1 म्हणजेच 28. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे बघू. त्यानंतरचा प्रश्न आहे, विनय एका रांगेत डावीकडून 21वा, विनय एका रांगेत डावीकडून 21वा, विनय एका रांगेत डावीकडून आहे 21वा, उजवीकडून आहे 14वा. ठीक आहे, सेम त्याच फॉर्म्युल्यानं काढायचं. काय करायचं? डावीकडून उजवीकडून आहे 21वा, डावीकडून आहे 14वा, वजा 1 म्हणजेच काय? 35 वजा 1 म्हणजेच काय? 34. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता असेल? हे हा बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, मी याच्यासाठी तुम्हाला 2-2, 3-3 प्रश्न घेतले की तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून. ठीक आहे,
तर यानंतरचा प्रश्न आहे 4 तास 36 मिनिटे 12 सेकंद हे एकूण किती सेकंद होतील? ठीक आहे. आपल्याला माहित आहे की 1 मिनिट, ठीक आहे, 1 मिनिट म्हणजे किती सेकंद होतात? तर किती सेकंद होतात? 60 सेकंद होतात, ठीक आहे. आणि 1 तास म्हणजे आपल्याला माहित आहे 1 तास म्हणजे होतात 60 मिनिट, ठीक आहे. आणि एका तासाला जर सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल, एका तासाला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल, 60 मिनिट गुणिला मिनिटाला सेकंदामध्ये कसे कन्वर्ट करतो? 60 ने गुणाकार करतो, म्हणजेच काय? 60 गुणिला 60 होतात 3600 म्हणजे 3600. तर 1 तास म्हणजे किती सेकंद होते? तर 3600 सेकंद होतात, ठीक आहे. आता बघा, याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, शॉर्टकट फॉर्म्युला. एकूण सेकंद जर काढायचे असतील तर काय करायचं? एकूण सेकंद काढायचे असतील तर एकूण सेकंद काढायचे असतील तर काय करायचे? जेवढे तास दिले आहेत ना आपल्याला प्रश्नामध्ये, जेवढे तास दिलेले आहेत त्या तासाला काय करायचे? 3600 न काय करायचं? गुणाकार करायचा, अधिक जेवढे मिनिट दिले आहेत त्या मिनिटाला काय करायचं? 60 ने गुणाकार करायचं, अधिक जेवढे सेकंद दिले आहेत ते सेकंद जशीच्या तसे लिहून घ्यायचे, ठीक आहे. आता 4 गुणिला 3600 जर कराल तर 36 दुने 72, 108, 144, ठीक आहे. 44, 2 शून्य येतील, अधिक 36 गुणिला 6 किती होतील? 6 6 36 त्रिक 18, 216, ठीक आहे, अधिक 12. यांची बेरीज करा बरं, काय होईल? 14,400 अधिक 21,000 सॉरी 2,160 अधिक 12 अधिक 12, ठीक आहे. ठीक आहे, अधिक काय होईल? 2,160 अधिक 12 ची काय करायची? बेरीज करायची. 2 0 अधिक 0 अधिक 2 2, 6 अधिक 1 7 आणि 4 अधिक 1 5, 4 अधिक 2 6 आणि हे 1 म्हणजेच काय? 16,572, 16,572 सेकंद. म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता येईल? पर्याय क्रमांक सी हा आपला योग्य उत्तर असेल, ठीक आहे. चला बघूया यानंतरचा पुढील प्रश्न. पुढील प्रश्न काय म्हणतो? 3 तास 45 मिनिटे 50 सेकंद. सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे, तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी म्हणून दिलाय. तोच फॉर्म्युला यूज करायचा. कोणता फॉर्म्युला आहे? तर एकूण सेकंद काढायचे आपल्याला, तर काय करायचं? जेवढे तास दिले असतील ना त्या तासाला काय करायचं? एकूण सेकंद काढायचे, ठीक आहे. जेवढे तास दिलेले असतील, किती तास दिलेले आहेत? 3 तास दिलेले आहेत. तर 3 तासाला कितीने गुणाकार करायचा? 3600 अधिक 45, 45 ला 60 ने गुणाकार करायचा, अधिक 50 सेकंद दिले आहेत, 50 सेकंद जशीच्या तशी लिहून घ्यायचे, ठीक आहे. याचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, ठीक आहे, किती उत्तर असेल ते, ठीक. त्यानंतरचा प्रश्न आहे 5 तास 12 मिनिटे 30 सेकंद हे किती सेकंद होतात, ठीक आहे. हा पण सेम प्रश्न आहे त्याच टाईपचा. काय आहे? एकूण सेकंद काढायचे आपल्याला. एकूण सेकंद काढायचे, तर एकूण सेकंद किती होतील? जेवढे तास असतील त्या तासला काय करायचं? गुणाकार करायचं 3600 सोबत, अधिक मिनिट किती दिलेले आहेत? 12 मिनिटे, 60 ने गुणायचं, अधिक सेकंद किती दिले? 30 सेकंद दिले आहे, ठीक आहे. याचा पण उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा किती असेल ते, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सोनालीचा जन्म 10 ऑगस्ट 2015 ला झाला, त्या दिवशी सोमवार होता. तर सोनालीच्या 7व्या वाढदिवशी कोणता वार असेल, ठीक आहे. सोनालीचा जन्म किती तारखेला झाला? 10 ऑगस्ट 2015 ला, ठीक आहे. त्या दिवशी कोणता वार होता? सोमवार होता. तर ह्या कॅलेंडर वर्ष याचा एक खासियत आहे, जी तारीख आपण घेतो ना ती तारीख दुसऱ्या वर्षी जर आपण बघितली तर एक दिवस समोर जाते. म्हणजे आजची तारीख जर आपण घेतलं तर ती सोमवारी येत असेल, तर पुढच्या वर्षी जर आपण बघितलं तर ती मंगळवारी येत असते, ठीक आहे, मंगळवारी येत असते. आणि जर समोरचं वर्ष जर लीप वर्ष असेल, एकने तर वाढत असते, पण लीप वर्ष जर असेल, लीप वर्ष म्हणजेच 4ने भाग जाणारा, दर 4 वर्षांनी येत असतो, ज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात, ठीक आहे. 28 दिवसाच्या जागी 29 दिवस असतात. म्हणजेच ती तारीख किती दिवसांनी वाढेल? तर 2 दिवसांनी वाढेल, ठीक आहे. ती तारीख 2 दिवसांनी वाढत असते. म्हणजे सोमवार असेल तर मंगळवार बुधवारी येईल तो, ठीक आहे. आणि लीप वर्ष नसेल तर मंगळवारी येईल, ठीक आहे.
तर बघा काय म्हणताय, सोनालीचा जन्म 10 ऑगस्ट 2015 ला झाला. त्या दिवशी सोमवार होता. तर सोनालीच्या 7व्या वाढदिवशी कोणता वार असेल? ठीक आहे. 7वा वाढदिवस कधी येईल बघा. 2016 ला पहिला वाढदिवस असेल, 2017 ला दुसरा असेल, 2018 ला असेल तिसरा, 2019 ला असेल चौथा, 2020 ला असेल पाचवा, 2021 ला असेल सहावा आणि 2022 ला असेल सातवा. ठीक आहे. 7व्या वाढदिवशी किती येईल? तर बघा 2016 लीप वर्ष आहे. लीप वर्ष आहे म्हणजे 2 दिवस समोर जाईल. 2017 लीप वर्ष नाही म्हणजे 1 दिवस समोर जाईल. 2018 लीप वर्ष नाही म्हणजे 1 दिवस समोर जाईल. 2019 लीप वर्ष नाही म्हणजे 1 दिवस समोर जाईल. 2020 लीप वर्ष आहे म्हणजे 2 दिवस समोर जाईल. 2021 लीप वर्ष नाही म्हणजे 1 दिवस समोर जाईल आणि 2022 ला एक दिवस समोर जाईल. म्हणजेच काय होईल बघा, किती होत आहे, किती दिवस समोर जात आहे? तर 2 अधिक 1 3 4 5 6 7 8 9 9 दिवस समोर जात आहे. ह्या 9 ला काय करायचं? 7 ने भागायचं. 7 ने भागल्यानंतर 7 1 7 1 चा भाग जात आहे. 7 ने भागल्यानंतर जेवढे उरतात ना, जे बाकी राहतात तेवढे दिवस समोर जात असते. म्हणजे 2 उरले आहेत, 2 बाकी आहेत. म्हणजे 2 दिवस काय होत आहे? समोर जात आहे. कोणता वार आहे? सोमवार आहे. म्हणजे 2 दिवस जर समोर गेला, सोमवार नंतर 2 दिवस समोर गेला तर काय होणार? मंगळवार आणि बुधवार. म्हणजेच किती कोणत्या वार येणार तो? सोनालीचा 7वा वाढदिवस कोणत्या वारी येणार? तर बुधवारी येणार. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक सी हा आपला योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सागरचा जन्म 5 मार्च 2013 ला झाला आणि तो मंगळवार होता. तर सागरचा 10वा वाढदिवस कोणत्या दिवशी आहे? ठीक आहे. सेम तसाच प्रश्न आहे. सागरचा जन्म 5 मार्चला झाला. 5 मार्च 2013 ला झाला. ठीक आहे. 2013 ला झाला. तो वार होता मंगळवार. तर सागरचा 10वा वाढदिवस कोणत्या दिवशी येणार? आता पहिला वाढदिवस बघा. पहिला वाढदिवस येणार 2014 ला. दुसरा वाढदिवस येणार 2015 ला. तिसरा येणार 2016 ला. चौथा येणार 2017 ला. पाचवा येणार 2018 ला. सहावा येणार 2019. सातवा येणार 2020. आठवा येणार 2021. नववा येणार 2022 आणि 10वा येणार 2023. आता याच्यामध्ये बघा 14 लीप वर्ष नाही म्हणजे याच्यामध्ये एक दिवस समोर जाणार. 15 लीप वर्ष नाही म्हणजे 1 दिवस समोर जाणार. 16 ला लीप वर्ष आहे म्हणजे 2 दिवस समोर जाणार. 17 ला 1 दिवस. 18 ला 1 दिवस. 19 ला 1 दिवस. 20 लीप वर्ष आहे म्हणजे 2 दिवस समोर जाणार. 21 ला 1 दिवस. 22 ला 1 दिवस. 23 ला 1 दिवस. ठीक आहे. यांची बेरीज करा. 1 अधिक 1 2, 2 अधिक 2 4, 5 6 7, 7 आणि 2 9, 10 11 12. ठीक आहे. 12 आले. 12 ला 7 ने भागायचं. 7 चा भाग गेला 1 वेळा, उरले 5. ठीक आहे. म्हणजेच काय होणार? 5 दिवस समोर जाणार. मंगळवारी आला 5 दिवस समोर म्हणजेच काय? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. रविवार हा 5वा दिवस आहे. 5 दिवस समोर जाणार म्हणजे कोणत्या दिवशी येणार? रविवारी येणार. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्नेहाचा जन्म 29 फेब्रुवारी 2012 ला झाला. त्या दिवशी बुधवार होता. तर स्नेहाचा 8वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल? ठीक आहे. हा तुमच्यासाठी काय असेल? होमवर्क असेल हा. कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा कोणता वार असेल ते. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, संदीप म्हणतो ही मुलगी माझ्या आईच्या मुलीची मुलगी आहे. ठीक आहे. संदीप म्हणतो एक मुलगी आहे संदीप. संदीप काय म्हणतो? एका मुलीकडे बोट दाखवून म्हणतो की संदीप ही मुलगी कोणती तरी एक मुलगी आहे, ती माझ्या आईची मुलीची मुलगी आहे. म्हणजे संदीपची आई आहे. संदीपच्या आईच्या मुलीची मुलगी आहे. ठीक आहे. ती मुलगी संदीपच्या आईच्या मुलीची मुलगी आहे. संदीपच्या आईची मुलगी म्हणजे संदीपची कोण होणार? बहीण होणार. ठीक आहे. संदीपची बहीण होणार आणि बहिणीची मुलगी म्हणतात. बहिणीची मुलगी म्हणजे कोण होणार? भाची होणार. ठीक. बहिणीची मुलगी म्हणजे कोण होणार? भाची होणार. म्हणजेच आपला
पर्याय क्रमांक बी हा आपला योग्य उत्तर आहे. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, प्रिया एका व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणते, प्रिया एका व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणते, त्याचा भाऊ माझ्या आईचा मुलगा आहे. त्याचा भाऊ माझ्या आईचा मुलगा आहे. म्हणजे प्रियाची आईचा मुलगा हा त्याचा भाऊ आहे. त्याचा मुलगा हा त्याचा भाऊ आहे. तो त्याचा भाऊ आहे. ठीक आहे. प्रियाच्या आईचा मुलगा प्रियाचा कोण होणार? भाऊ होणार. आणि त्याच्या भावाचा भाऊ म्हणजे कोण होणार? भाऊच होणार. म्हणजे प्रियाचा तो कोण असेल? भाऊ असेल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सोहम एका स्त्रीकडे बोट दाखवून म्हणतो, ती माझ्या आईच्या पतीची आई आहे. सोहम काय म्हणतो? एका स्त्रीकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, ही माझ्या आईच्या पतीची आई आहे. याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का? याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात ना, शेवटून सुरुवात करायची. कधी पण शेवटून सुरुवात करायची. जसं याच्यामध्ये दिसत आहे, आईच्या पतीची आई, सोहमच्या आईची, सोहमची आई आहे आणि आईचा पती म्हणजे सोहमचा काय असेल? वडील असेल. हा काय असेल? सोहमचा वडील असेल. आणि वडिलांची आई काय आहे? आई. वडिलांची आई म्हणजे सोहमची काय आहे? आजी आहे. वडिलांची आई ही माझ्या आईच्या पतीची आई आहे. म्हणजे वडिलांची आई म्हणजे कोण होणार? आजी होणार. सोहमची कोण होणार? सोहमची कोण असेल? ती आजी असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रश्न संपलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण काही उपयुक्त प्रश्न घेणार आहोत. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.